मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ह्या म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज जेवढी वृद्धाश्रम आहेत ना महाराज, तेवढी वृद्धाश्रम हे कोणत्याच राज्यात नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. ज्याने त्याने जर विचार केला ना की माझ्या आई वडिलांची सेवा मीच करेल, ऐका, माझ्या आई वडिलांची सेवा मीच करेल, तर महाराज वृद्धाश्रम हा शब्दच राहणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की आई वडिलांची सेवा करा. अहो ऐका, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. महाराज त्याच पद्धतीनं ज्याला आई वडील नाही त्यांना आई वडिलांची किंमत विचारा. या जगामध्ये बघा तुम्हाला सर्व काही परत परत मिळेल. या जगामध्ये तुम्हाला सर्व काही परत परत मिळेल, पण आई वडील महाराज हे परत मिळणार नाही. म्हणून माणसाने आई वडिलांची सेवा केलेली पाहिजे. अहो बाप हा घराचा पाया असतो, तर आई महाराज घराचा कळस असते. आईमध्ये काय ताकद असते ना महाराज, हे एकाच मिनिटात सांगतो बघा. एका जंगलामध्ये एक मृदंग वाजवणारे महाराज रोज रियाज करायचे. हे महाराज जसे गोड मृदंग वाजवतात, महाराज यासाठी रियाज करावा लागतो. आता आळंदीचे सर्व विद्यार्थी महाराज हे इंद्रायणी मातेच्या तीरावरती रियाज करतात. पण एका जंगलामध्ये एक महाराज राहत होते, ते मृदंगाचा रियाज करत होते. मृदंगाचा रियाज करत असताना बघा त्यांनी मृदंगावरती थाप टाकली का एक शेळीचं बकरू, तुमच्याकडे बकरूच बोलतात, काय बोलतात बकरू काय, शेळीच्या का मेंढीच्याला, शेळीच्याला कोकरूच. अच्छा ठीक आहे. तर त्या शेळीचं एक कोकरू महाराज त्या ठिकाणी यायचं. महाराजांनी मृदंगावरती थाप टाकली का ते कोकरू त्या ठिकाणी यायचं, उभा राहायचं, आणि जोपर्यंत महाराजांचा मृदंगाचा रियाज चालू असायचा तोपर्यंत महाराज ते कोकरू महाराजांचा मृदंगाचा आवाज ऐकायचा. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, महाराज पुढे 15 दिवस झाले, 15 दिवस होऊन 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले. महाराजांनी मृदंग वाजवायला सुरुवात केली तर ते कोकरू त्या ठिकाणी यायचं. एक दिवस त्या महाराजांनी त्या कोकराला प्रश्न विचारला की का रे बाबा, मी 6 महिन्यापासून बघतोय की मी मृदंगावरती थाप टाकली, मी मृदंग वाजवायला लागलो की तू माझा मृदंग वाजवून ऐकतो, का रे माझ्या मृदंगाचे जे काही बोल आहेत, मुखडे असतील, रेडे असतील, लग्गे असतील किंवा सरपडे असतील, मी हे जे वाजवतो ते तुला गोड वाटतंय का रे? त्यावेळेस त्या कोकराचं फार गोड उत्तर आहे बघा. तो कोकरू म्हटलं की महाराज तुम्ही काय वाजवता हे मला काही समजत नाही. ऐका, तुम्ही काय वाजवता हे मला काही समजत नाही, पण तुमच्या मृदंगाला जे कातड आहे ना ते माझ्या आईचं कातड आहे, आणि तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्यावरती थाप टाकता, जेव्हा जेव्हा तुम्ही वाजवता ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की माझी आईच मला बोलवते. महाराज ही आईची ताकद आहे. काय वाजवा. म्हणून तुम्हाला सांगतो महाराज की आई वडिलांची सेवा करा. आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल जरा स्वाभिमान बाळगा. बघा 100% मुसलमानांना अल्लाहचं अस्तित्व मान्य आहे. 100% मुसलमानांना अल्लाहचं अस्तित्व मान्य आहे, पण 50% महाराज हिंदू लोकांना देवच मान्य नाही. ही आपली शोकांतिका आहे. 100% हिंदू लोकांना महाराज ताजमहल मान्य आहे की नाही? ताजमहल सर्वांना मान्य आहे, पण महाराज 50% हिंदू लोकांना आपला राम सेतू मान्य नाही. ही आपली शोकांतिका आहे. पहा तुम्ही, मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग महाराज 5 वेळा नमाज पडायला जातं, आणि आपले 22 वर्षाचे टोनगे महाराज तुम्हाला सांगतो मंदिराचं तोंड कोणत्या बाजूने हे त्यांना माहिती नसतं. हे आपल्या धर्माची शोकांतिका आहे. तुम्हाला
तुम्हाला सांगतो महाराज, आज आपलेच लोक आपल्या गोष्टीला विरोध करतायत. साधी मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात तुमचं काम होणार नाही. अहो त्या मांजरीनं जावं कुणी कोण? आज जिकडे बघावं तिकडे रस्तेच आहे. सांगा ना, सगळ्या बाजूने रस्तेच आहे. त्या मांजरीनं जावं कुठून? मी तर तुम्हाला असं म्हणेन, अहो 10 मांजरी आडव्या जाऊन तर तुमचं गॅरंटीनं काम होईल. 10 मांजरी जरी आडवे गेला ना महाराज, तुमचं गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस जर आडवा गेला ना महाराज, अख्ख्या गावचा सप्ताह बंद पडतो. अरे आता मला एक सांगा, मांजर बिलिंदर आहे का माणूस बिलिंदर आहे? आता हे तुम्हीच बोला, मी नाही बोला. विठाला विठाला. म्हणून महाराज आज चांगल्या माणसाची गरज आहे. काही काही माणसं महाराज रोज मंदिरात जातात, पण चांगला माणूस म्हणून त्यांना वागता येत नाही. आणि त्या मंदिराच्या पायरीचा दगड बघा, एकदाच मंदिरात जातो आहो तर तो देव होतो. पायरीच्या दगडाचं आपण दर्शन घेतो ते देव म्हणूनच घेतो की नाही? म्हणून महाराज आज चांगल्या माणसाची गरज आहे. ये जरूरी नहीं है कि इंसान हर रोज मंदिर जाए. ऐका, ये जरूरी नहीं है कि इंसान हर रोज मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए कि इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. महाराज आपण जिथं जाऊ ना तिथं मंदिराचं वातावरण तयार व्हावं, याला कर्म असं म्हणतात. आणि ते कर्म जर कोणी केलं असेल तर ते कर्म केलं माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी, ते कर्म केलं माझ्या तुकोबारायांनी, ते कर्म केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते कर्म केलं माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी. अहो काय ताकद आहे शिवाजी नावामध्ये बघा. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे. ऐका, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना ज्यानं सगळ्यांच्या हृदयामध्ये मंदिर केलेलं आहे ना महाराज, तो राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या देशाबद्दल आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा आणि गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. ऐका ऐका, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आपल्या सोबत फक्त तुळशीची माळच येणार आहे. महाराज तुम्ही गळ्यामध्ये किती सोनं घाला, तुम्ही सोनं घातल्यानंतर बर का, लक्ष द्या, तुम्ही गळ्यात सोनं घातल्यानंतर महाराज चोरांची नजर तुमच्यावरती राहणार. ऐका, सोनं तुम्ही गळ्यात घातल्यानंतर चोरांची नजर तुमच्यावरती राहणार, पण तुम्ही गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ घातली तर त्या पांडुरंगाची नजर तुमच्यावरती राहणार. तुम्ही ठरवायचं आहे की आपल्यावरती पांडुरंगाची नजर असली पाहिजे का चोरांची नजर असली पाहिजे. म्हणून जाता जाता एवढं सांगेल, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, आई वडिलांची सेवा करा. झालेली सेवा संपूर्ण उंबरठे गावकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. या ठिकाणी आमच्या भावभक्ती वारकरी शिक्षण संस्थेवरती सर्वच आपण मंडळी खूप प्रेम करतात. गेल्या वर्षी पण आपण